असे आउटफिट्स जे तुम्ही प्रत्येक फेस्टिव्ह सीझनला घालू शकता। आणि मेन म्हणजे आता दिवाळी येते, तर या 5 आउटफिट्स मधले तुम्ही कुठलेही सिलेक्ट करू शकता। तुम्हाला जर काही समजत नाही कुठला आउटफिट घेऊ किंवा कुठले कुठले वेगवेगळे आउटफिट्स आहेत, तर हा व्हिडिओ नक्की बघा। हाय गाइज, वेलकम बैक टू माय चॅनल। मी धनश्री शिंदे आणि मी मेकअप, लाईफस्टाईल, फॅशन, ट्रॅव्हल, व्लॉग्स याच्यावरती व्हिडिओज करते। जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर तुम्ही माझ्या आधीचे व्हिडिओज जाऊन नक्की बघू शकता आणि आवडले तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करू शकता। तर आज आपण बघणार आहोत दिवाळी स्पेशल म्हणजेच फेस्टिव्ह स्पेशल काही आउटफिट्स जे की मी फ्लिपकार्टवरून घेतलेले आहेत आणि सध्या सेल पण चालू आहे, सो तुम्ही सुद्धा नक्की घेऊ शकता। खूप अफोर्डेबल रेंजमध्ये खूप सुंदर सुंदर असे आउटफिट्स आहेत। सो लेट्स गो। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या फेस्टिव्ह सीझन मध्ये म्हणजेच दिवाळीमध्ये आपण कुठल्या कुठल्या प्रकारचे आउटफिट्स घालू शकतो हे मी थोडक्यात तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। सगळेच मी कुर्ता सेट्स किंवा सगळे शरारा किंवा सगळंच असं नाही घेतलेलं, प्रत्येक असा आउटफिट मी यामध्ये घेतलेला आहे, मेन्शन केलेला आहे। त्यामध्ये ज्वेलरी काय, तो लुक कसा वाटेल हे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे। वेगवेगळे आउटफिट्स आहेत, तुम्हाला जो आउटफिट आवडेल त्यामध्ये बरेचसे ऑप्शन तुम्ही बघू शकता फ्लिपकार्टवरती। सो लेट्स गो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर सर्वात पहिले आहे हा रेड अनारकली सूट। मी बाजूला इथे तुम्हाला त्याचा क्लिप जे आहे ते दाखवतच असेल, कारण की आत्ताच्या या व्हिडिओमध्ये हे मला पूर्ण असं दाखवणं शक्य नाही। सो बाजूला मी घालून ट्राय करून बघितलेले आहेत ते आउटफिट्स, ते मी तुम्हाला बाजूला दाखवेनच। सो हा रेड अनारकली आहे। या अनारकलीचा घेर जो आहे ना तो खूप सुपर्ब असा आहे आणि दिवाळीला स्पेशली जर तुम्ही फोटोज करण्यासाठी किंवा भाऊबीजेसाठी आउटफिट शोधत असाल ना, तर हा परफेक्ट असा आउटफिट आहे रेड अनारकली। लिटरली इतका सुंदर असा दिसतो, हा ब्युटिफुल दिसतो आणि सोबतच ह्याच्या आतमध्ये ना कप्स पण आहेत। सो आणि ते एकदम कम्फर्टेबल आहेत, असं खूप जास्त हेवी असं वाटत नाही, खूप कम्फर्टेबल आहेत। आणि ह्याचं कापड, वाव, या रेंजमध्ये याचं कापड जे आहे ना ते एकदम टॉपचं क्वालिटीचं आहे, तुम्ही बघू शकता सी। आणि फुल स्लीव्ज आहेत जे की मला खूप आवडलेलं आहे। मेन म्हणजे असा घेरचा अनारकली असेल, रेड कलर असेल तर हे असे फुल स्लीव्स खूप छान दिसतात। आणि त्याची जी ओढणी आहे ना ती तुम्ही बघू शकता, थोडीशी वेगळी आहे, त्याला म्हणजे बाजूला थोडंसं असं वेगळ्या शेपचं असं त्यांनी केलेलं आहे। सो ते खूप छान दिसतं। आणि पॅन्ट जी आहे ती नॉर्मल आपली स्ट्रेट पॅन्ट जी असते त्या टाईपमध्ये आहे। सो ओव्हरऑल हा अनारकली मला खूप जास्त आवडलाय। माझ्याकडून हा थोडासा पुढच्या साईजचा मागवला गेला, मला ऍक्च्युली एस घ्यायला पाहिजे होता पण मी एम घेतला। काही हरकत नाही, तुम्ही घेताना करेक्ट साईज चार्ट बघून घ्या। साईज चार्ट त्यांनी अवेलेबल दिलेला असतो फ्लिपकार्टमध्ये, तो साईज चार्ट बघूनच घ्या। सो या, खूप सुंदर असा अनारकली आहे हा। मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये जे जे आउटफिट्स दाखवते किंवा जे जे प्रोडक्ट्स दाखवते त्या सगळ्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। सो तुम्हाला कुठलं प्रोडक्ट आवडलं तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवरून परचेस करू शकता। आणि सोबतच त्याची जी प्राइस आहे ती मी इथे स्क्रीनवरती नाही दाखवते किंवा सांगत नाहीये, कारण की त्या प्राइसेस ज्या असतात त्या चेंज होतात, कारण की आता सेल चालू आहे किंवा सेल संपल्यानंतर त्या प्राइसेस चेंज होत जातात, म्हणून मी प्राइसेस नाही सांगत आहे। बट खूप अफोर्डेबल रेंजमध्ये हे सगळे आउटफिट्स आहेत। सो फेस्टिव्ह स्पेशल तुम्ही अनारकली ट्राय करू शकता। हा जो अनारकली आहे तो एकदम सिंपल एलिगंट असा आहे, सो तुम्ही हा ट्राय करू शकता। किंवा मग फेस्टिव्ह स्पेशल असा थोडासा झगामगा पाहिजे, थोडासा हेवी लुक पाहिजे, सिंपल नकोय, तर तसा सुद्धा अनारकली मी घेतलेला आहे, तो पण अनारकली तुम्ही ट्राय करू शकता। हा जो मी आत्ता इथे घातलेला आहे तो अनारकली थोडासा फेस्टिव्ह वाईबमध्ये जातो। समजा तुम्हाला म्हणजे थोडासा झगामगा पाहिजे, हेवी लुक पाहिजे, असा चकमक करणारा पाहिजे, तर तुम्ही हा अनारकली घेऊ शकता। खूप सुंदर आहे, याचे जे स्लीव्स आहेत त्या पण खूप छान आहेत, मी ते बाजूला क्लिप टाकेनच। सोबत मी हा जो आता घातलाय त्याच्यावर लुक पण किती छान झालेला आहे, तुम्ही बघू शकता। मी याच्यावरती 5 मिनिटात झटपट मेकअप कसा करता येईल त्याचा सुद्धा व्हिडिओ केलेला आहे, तो व्हिडिओ याच्या आधी किंवा याच्या नंतरच असेल, ते मला माहिती नाही। सो बघूया। त्यासोबत आपल्याला ही ओढणी भेटते। ही ओढणी खूप छान आहे आणि एकदम लाईट वेट आहे आणि हिचं कापड जे आहे ना ते पण खूप चांगलं आहे। याच्या आतमध्ये अस्तर सुद्धा आहे आणि या प्राइस रेंजमध्ये हा अनारकली सुंदर असा आहे, एकदम फेस्टिव्ह वाइब्स येतात। आणि मी जो कलर घेतलेला आहे ना तो पण अगदी खूप सुंदर असा दिसतोय। मेन म्हणजे फेस्टिव्ह सीझनला दिवाळीसाठी हा कलर खूप छान दिसतो, सो तुम्ही नक्की विचार करू शकता। आणि ह्याची जी ओढणी आहे ना ती पण खूप छान आहे, साईडला अशी बॉर्डर आहे आणि पूर्ण असं टिकल्या अशा वगैरे लावलेल्या आहेत, सो ते एकदम छान दिसतंय।
असं तुम्ही जर का घेतली अशी ओढणी तर ती खूप छान दिसेल. जो अनारकली आपण फर्स्ट बघितला रेडवाला आणि आत्ताचा अनारकली आहे त्याच्यावरती तुम्ही हे असे कानातले घालू शकता. हे कानातले मी फ्लिपकार्ट वरूनच घेतलेले आहेत आणि खूप सुंदर दिसतात. जर तुम्ही नेकलेस नसाल घालणार किंवा मग छोटीशी चेन वेअर करणार असाल या अनारकलीवर तर हे असे कानातले खूप छान दिसतील. म्हणजे कानातले जे आहेत ते थोडेसे हेवी ठेवायचे आणि मग नेकलेस सिंपल असं ठेवलं तरी चालतं. याच्यावरती तर हा जो अनारकली आहे त्याच्यावरती आपल्याला नेकलेसची गरजच नाही लागत आणि या खूप सिंपल असा मेकअप जरी केला तरी खूप छान असा लुक येतो. सो लक्ष्मीपूजन स्पेशल अशी साडी मी ऑर्डर केलेली आहे. ही रेड साडी मधून आहे. याच्यावरती हे जे आहे ना ते असं छान अशी नक्षी त्यांनी दिलेली आहे, पक्षीची नक्षी, आणि सोबतच त्याची बॉर्डर पण खूप छान आहे आणि आतमधून ना सुंदर असं फ्लावर्सचं वर्क आहे. सो लक्ष्मीपूजनसाठी ही साडी एकदम छान दिसेल. तुम्ही नक्की ट्राय करायला पाहिजे मला असं वाटतं. आणि मेन म्हणजे लाल कलर आहे, लक्ष्मीपूजनसाठी एकदम परफेक्ट असं. ही साडी जी आहे ना ती थोडीशी ट्रेडिशनल लुकमध्ये जाते. सो तुम्हाला काठापदराची साडी घालायची असेल आणि त्याच्यावरती छान असं म्हणजे मराठमोळा लुक करायचा असेल दिवाळी पहाटसाठी किंवा लक्ष्मीपूजनसाठी तर तुम्ही ही साडी निश्चित घेऊ शकता. क्वालिटी खूप छान आहे आणि प्राइसच्या मनाने टॉप क्वालिटी आहे. सोबतच या साडीवरती तुम्हाला जर का मराठमोळा लुक करायचा असेल, थोडासा ट्रेडिशनल लुक करायचा असेल तर मोत्याचा हार आणि सोबत कानातले झुमके मोत्याचे असं तुम्ही घालू शकता. आणि रेड लिपस्टिक लावली लाईट अशी तरी सुद्धा चालेल, खूप छान दिसेल. टिकली लावायला विसरू नका. छान अशी चंद्रकोर लावली तर ती अजूनच सुंदर अशी दिसेल. अजून एक गोष्ट म्हणजे या साडीवरती जर का तुम्ही बन बांधलात आणि त्याला छान असा जो गजराचा रबर असतो, रबर बँड किंवा जे गजरे असतात ते जरी लावले तरी सुद्धा खूप छान दिसेल. छान असं मिडल पार्टिशन करून तुम्ही बन बांधू शकता किंवा मग समोरून कुठली तरी वेगळी हेअरस्टाईल करून तुम्ही मागे बन बांधलात तरी सुद्धा चालेल. त्यानंतर मला याच्यामधला सर्वात जास्त आवडलेला आउटफिट म्हणजे हा शरारा सेट आहे आणि खूप सुंदर आहे. त्याचं डिटेलिंग जे आहे ना डिझाईनचं ते पण खूप छान असं केलंय आणि 3/4 स्लीव्ज आहेत, खूप सुंदर दिसतात. हे असं छान असा हेवी लुक मिळतो. यामुळे तुम्ही नेकलेस नाही घातला असा, फक्त इयरिंग्स थोडेसे मोठे हेवी असे घातलेत तरी सुद्धा चालणार आहे. मी याच्यावरती चांदबाली घातलेत, खूप सुंदर दिसतात आणि खूप छान असा ड्रेस आहे. आणि याच्या खाली जी पॅन्ट आहे ती शरारा टाईपची आहे अशी, म्हणजे इथून जी आहे ना ती नॉर्मल आहे, थोडीशी आपला फिट अशी बसते आपल्याला आणि खालून जी आहे ती थोडीशी अशी वाईड आहे. शरारा सेट जो आहे तो पण खूप सुंदर आहे. दिवाळी स्पेशल तुम्ही शरारा शोधत असाल ना तर तुम्ही नक्की ट्राय करू शकता. बघा काय काय ऑप्शन्स आहेत. साडी ऑप्शन आहे, अनारकली, कुर्ता सेट किंवा मग छान असा हा शरारा सूट. हा शरारा सूट खूप सुंदर दिसतो आणि दिवाळीमध्ये असा झगमगा घालायला खूप छान वाटतं. सो या मला हा खूप आवडलेला आहे. मी इथे साईडला क्लिप दाखवतच असेल. खूप छान दिसतो आणि फिटिंगला सुद्धा खूप सुपर्ब असा बसलेला आहे. या शरारा सेटची जी साईज आहे ती मी एम घेतलेली आहे आणि एम साईज मला परफेक्ट अशी बसलेली आहे आणि काय सुंदर दिसतोय तुम्ही बघू शकता. सो तुम्ही सुद्धा हा नक्की ट्राय करू शकता. याच्यावरती छान असे चांदबाली घालायचे आणि या त्याच्यासोबतच ना मी फ्लिपकार्ट वरून ही पर्स पण घेतलेली आहे, गोल्डन क्लच. हा गोल्डन क्लच मी त्याच्यासोबत घेतलेला आहे. सो मी याची पण लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की मेन्शन करेन आणि खूप सुंदर आहे. खास करून फेस्टिव्ह लुकसाठी जर का तुम्ही क्लच शोधत असाल, इट्स परफेक्ट. आणि ह्याला एकच कप्पा आहे पण तो खूपच छान आणि मोठा आहे. सोबतच ह्याला असं मीन्स जर का तुम्हाला वन साइडेड घ्यायची असेल, अडकवायची असेल तर त्याच्यासाठी त्यांनी साखळी सुद्धा दिलेली आहे. सो फक्त हातातच अडकवायची गरज नाही. जर का अशी खांद्यावरती अडकवायची असेल तर तुम्ही अडकवू शकता. इतकी सुंदर अशी गोल्डन क्लच आहे आणि काय सुंदर डिझाईन आहे तुम्ही बघू शकता. छान अफोर्डेबल रेंज मध्ये आपल्याला हा गोल्डन क्लच भेटतो. मला तर खूप आवडलाय.
या शरारा सेटची जी ओढणी आहे ना ती पण खूप सुंदर आहे. नेटची ओढणी भेटते आणि त्याला छान अशी बॉर्डर आहे सी, जी की अगदी खूप क्लासी अशी दिसते. त्यामुळे मला हा शरारा सेट खूप जास्त आवडला आहे. त्यानंतर लास्ट अँड बेस्ट ही साडी. तर ही साडी जी आहे ती सिल्कची आहे, टिश्यू सिल्कची. ही साडी इतकी सुंदर आहे. तुम्हाला जर का ट्रेडिशनल लुक नाही करायचा आहे पण छान अशी थोडीशी फॅशनेबल डिझायनर साडी पाहिजे तर त्यासाठी ही साडी तुम्ही घेऊ शकता. मी याच्यामधून ग्रीन कलर घेतलेला आहे. याच्यामध्ये खूप कलर्स अवेलेबल आहेत आणि ही इतकी सुंदर दिसते साडी. म्हणजे तुम्हाला अगदी जास्त टिपिकल ट्रेडिशनल लुक नकोय पण छान फॅशनेबल डिझायनर साडीचा लुक पाहिजे, सिंपल आणि एलिगंट, तर ही साडी खूप सुपर्ब आहे. आणि याच्यासोबत याच्यासोबत ज्वेलरी कुठली घालायची तर डायमंड ज्वेलरी जी असते ती याच्यावरती घालायची. मी फ्लिपकार्टवरून याच्यासाठी खास हा डायमंड नेकलेस ऑर्डर केलेला आहे आणि हा खूप सुंदर दिसतो या साडीवर. हा असा सगळा नेकलेस असेल किंवा याच्यावरून वेगवेगळे जे डायमंड्सचे नेकलेस असतात ते याच्यावरती खूप छान असे सूट होतात. याच्यासोबत त्यांनी इयरिंग सुद्धा दिलेले आहेत छान छोटे असे सी. सो याची जर का लिंक तुम्हाला पाहिजे असेल तर ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की देईन, तुम्ही तिथून परचेस करू शकता. ती आहे ना ती खूप सुंदर दिसते, एकदम सिंपल एलिगंट असं लुक देतो आणि मला तरी ही खूप जास्त आवडलेली आहे. याची जी बॉर्डर आहे ना तीच इतकी सुंदर आहे. पूर्ण साडीवरती अजिबात काही डिझाईन नाहीये, फक्त बॉर्डरला ही जी बॉर्डर आहे तेवढीच आहे पण ती सुद्धा खूप सुंदर दिसते, खूप एलिगंट असं वाइब देते. सो त्यामुळे मला खूप जास्त आवडली ही साडी. अजून एक गोष्ट मी घेतलेली आहे फ्लिपकार्टवरून या सगळ्यासोबत, ते म्हणजे हे सँडल्स. खूप सुंदर असे सँडल्स आहेत, हिल्स आहेत गोल्डन कलरचे. फेस्टिव्ह सीझनला किंवा मग वेडिंग सीझनला दोन्हीला सुद्धा सूट करतील, प्रत्येक आउटफिटवरती छान दिसतील असे हे हिल्स आहेत आणि वाव खूप छान आहेत. अफोर्डेबल रेंजमध्ये आपल्याला ह्या हिल्स भेटतात, क्वालिटी पण खूप छान आहे. सो या सगळ्या प्रोडक्टची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला देईनच, तुम्ही तिथून हे परचेस करू शकता. मग हा व्हिडिओ बघितल्यावरती तुम्हाला प्रश्न नाही पडणार की या दिवाळीला किंवा या फेस्टिव्ह सीझनला या वेडिंग सीझनला मी काय घालू. आउटफिटचे बरेचसे असे ऑप्शन्स असतात, यामध्ये मी 5 ऑप्शन्स कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. हा व्हिडिओ कसा वाटला, तुम्हाला हेल्पफुल वाटला का हे मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. सोबतच अजून माझ्याकडून कोणते कोणते व्हिडिओज बघायला आवडतील हे सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. सोबतच माझा अजून एक चॅनल आहे धनश्रीज किचन म्हणून, त्याच्यावरती मी टाकते मस्त चमचमीत झणझणीत यम्मी टेस्टी अशा रेसिपीज. सो तो सुद्धा चॅनल तुम्ही चेक करू शकता आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आता आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्टे पॉझिटिव्ह अँड स्टे हॅपी. बाय.